भारत आज स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचत आहे। ही चांगली बाब आहे, मात्र समाज अभिमुख समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा। त्यातून नवोद्योजक घडतील याची सुरुवात हॅकेथॉन स्पर्धांमधून होते। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी समाज अभिमुख प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी अशा स्पर्धांमधून पुढे यावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केले। राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गंजाळे यांना यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार या कार्यक्रमात देण्यात आला। आज नॉर्मली काय होतं की इंडस्ट्री आणि आमच्यामध्ये अकॅडमी आपण पेपरवर किंवा भाषणामध्ये खूप बोलतो की इंडस्ट्री अकॅडमिक इंटरॅक्शन वगैरे, पण आता साधारणपणे सिस्टमच अशी डेव्हलप केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्रीची माणसं प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या माध्यमातून कॅम्पसवर स्वतः येऊन पार्टिसिपेट करतील टीचिंगमध्ये किंवा इनोव्हेशनच्या संकल्पनेमध्ये सुद्धा त्यांचं पार्टिसिपेशन असेल। आपले संशोधनाचे विषयसुद्धा साधारणपणे गोसावी सरांनी मगाशी सांगितलं की समाजामध्ये जे काही अनेक प्रश्न आहेत, पर्यावरण एक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट सारखे आहे, क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात, अनेकविध एरिया आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडल्ज करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यावेळेला त्या भागातून किंवा त्या सब्जेक्टमधला एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट आपला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून आपल्या कॅम्पसवर असेल तर मला असं वाटतं की आणखीन या संपूर्ण गोष्टीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं बळ मिळेल। आणि त्यामुळं तिसऱ्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले। आता आपण सगळी वाट पाहतोय की या स्पर्धेमध्ये कोणाकोणाला पारितोषिक मिळाली किंवा कोण वरचढ ठरले, पण मगाशी कल्पेशनी जसं सांगितलं की ज्यांना मिळालं नाही त्यांनी त्याच्याकडं फेल्युअर न बघता पुढच्या प्रवासाची ती सुरुवात आहे अशा पद्धतीनं जी मानसिकता जर ठेवली तर मला असं वाटतं की पुढच्या याच्यामध्ये यश मिळण्याच्या दृष्टीनं ती मोलाची गोष्ट ठरेल। आणि त्यामुळं पुन्हा एकदा या फाउंडेशनला कल्पेश यादव सरांना सातत्यानं त्यांच्या पाठीमागे उभे असलेले AISSS ज्याचे प्रिन्सिपॉल आज रविवारी बघायला तर तरीसुद्धा पूर्ण वेळ झोकून देऊन हे सगळी मंडळी काम करतात। एखादी स्पर्धा करायची म्हणजे त्याच्यामागे खूप मोठं कष्ट घ्यावे लागतात। आज आपल्याला दिसते 1-2 दिवस 24 तास तुम्ही इथे आहात, पण त्याच्यासाठी गेले माझ्यामध्ये 2-4 महिन्याचं साधारणपणे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते आणि कॉलेजने केलेलं आहे। त्यामुळं त्यांना एकदा जोरदार टाळ्या देऊन आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या सर्वांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। यातनं काय शिकून जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे। एखादी गोष्ट आपण स्पर्धेच्या स्वरूपात घेतो तेव्हा आपल्यापेक्षा चांगला परफॉर्म करणारे लोक असतात, परंतु यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण आणखीन काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो। तुम्ही जेव्हा समूहाने एकत्र येता आणि समूहाने काही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग करता, तुमच्या नवीन कल्पना मांडता, तेव्हा आपल्यापेक्षाही चांगल्या कल्पना प्रत्यक्षात आणणारे दुसरे विद्यार्थी आहेत, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। आणि पुढील काळामध्ये आपण नवीन काय करू शकू, एक उदाहरण आम्ही विद्यापीठामध्ये जेव्हा काही गोष्टींची चर्चा करतो तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडे आपण मोबाईल वापरतो, आपण संगणक वापरतो, परंतु जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलतं तेव्हा ते संगणक आणि मोबाईल आउटडेटेड होतात। 4G पासून 5G ला जाताना 5G पासून पुढे आणखीन विस्तार होताना आपल्याला नवीन मोबाईल घ्यायला लागतो। भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सातत्याने आपल्याला कॉम्प्युटर सारखं इलेक्ट्रॉनिकची एवढी मोठी महागडी साधनं दर 2-3 वर्षांनी फेकून देणं हे परवडणारं नाहीये। त्यामुळे कुठेतरी नाविन्यपूर्ण गोष्टीच्या दृष्टिकोनातनं रिकॉन्फिगरेबल आपल्याला अशी काही इन्स्ट्रुमेंट बनवता येतील का की जेणेकरून तोच कॉम्प्युटर हा पुढची 10 वर्ष चालू शकेल, फक्त त्याचं मायनर चेंजेस करून, किंवा तोच मोबाईल 5G पासून 20G पर्यंत कम्पॅटेबल होईल, अशा स्वरूपाचा विचार आज तरुणांनी केला पाहिजे। आपण विचार करतो, जसं पराग सरांनी सांगितलं की रिकॉन्फिगरेबल कॉम्प्युटिंगचा आपल्याला कुठेतरी विचार करायला पाहिजे। तो करत असताना समाजाला काय लागतं तेही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपल्याला समाजासाठी जर काही करायचं असेल तर त्याला आपल्याला ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी वेअर पीपल मॅटर, जिथे लोकांसंदर्भात त्याच्यात बदल होतो, त्यांची काय गरज आहे,
तर आपण आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडे काय आहे आणि त्यांना कशाची गरज आहे असा विचार करून ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण तयार करू आणि ती समाजासाठी उपयोगी पडेल ते खऱ्या अर्थाने अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल. आणि हे सगळं करत असताना सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे ज्या वेळेला 11वी 12वी करून येतात त्यावेळेला ते काही बेसिक डेफिनेशन जिथे शिकतात त्या मात्र त्यांना इथे अप्लाय करायला लागतात, जिथे आपण ॲक्युरसी प्रिसिजन फक्त म्हणतो पण इथे ॲक्च्युली तुम्हाला दाखवायला लागते की ॲट व्हॉट ॲक्युरसी माझी सिस्टीम चालणार आहे, किती प्रिसिशनने चालणार आहे, कुठल्या डायरेक्शनला किती वेगाने इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ पार पडला आहे. या बक्षीस समारंभ प्रसंगी सुकाणू समितीचे अध्यक्ष नितीन करमळकर सर, SPPचे व्हाईस चान्सलर सुरेश गोसावी सर, पराग कारकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा बक्षीस समारंभ आज पार पडलेला आहे. ही हॅकॅथॉन स्पर्धा 3.0 ही हॅकॅथॉन स्पर्धा, या हॅकॅथॉन स्पर्धेला देशभरातनं 480 टीम्सनी सहभाग नोंदवला. त्यातल्या 450 टीम्सला आपण निमंत्रित केलं. या निमंत्रित टीमपैकी सुमारे 40 टीमला आज आपण बक्षीस वितरणासंदर्भात सर्व पारितोषिके जारी केलेली आहेत. ही हॅकॅथॉन स्पर्धा ही फक्त विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर न आणता या इनोव्हेशनच्या माध्यमातून पुढे ते आपले स्टार्टअप इंडस्ट्री डेव्हलप करेल या उद्देशाने ही या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून या हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये हॅकॅथॉन, बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो अशा रोड मॅप आपण क्लिअर केलेला आहे. या हॅकॅथॉन स्पर्धेतनं सुमारे 70 ते 80 टीम्स या बूथ कॅम्पमध्ये सहभाग नोंदवतील आणि हा बूथ कॅम्प जूनच्या अखेरीस साधारणतः असणार आहे. राज्यातनं 13 विद्यापीठं त्याही इन्क्युबेशन सेंटरमध्ये जे स्टार्टअप आज नोंदणी आहे परंतु ते रन झालेले नाहीत अशा सर्व पॅन महाराष्ट्रातील स्टार्टअपला आपण डिसेंबरच्या अखेरीस 27, 28, 29 डिसेंबरला जो स्टार्टअप एक्सपो करत आहोत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे. यावेळी आपल्या राज्यातील आणि अनेक ठिकाणावरून जे फंडर्स त्यासह लिगल कंप्लायन्स करण्यासाठी अनेक डोमे आपण इथे प्रोव्हिजन करून देत आहोत. ही हॅकॅथॉन स्पर्धा 2.0 यातील विजेते या वर्षामध्ये त्यांनी 96 लाख रुपयाचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे या स्पर्धेची आणि या इनोव्हेशन फाउंडेशनची जबाबदारी म्हणून यावर्षी आपण हा बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपोचं नियोजन करीत आहोत. नेम इज वैष्णवी पोकळे. आय एम फ्रॉम JSPM नरे टेक्निकल कॅम्पस पुणे. वी आर प्रेझेंटिंग ॲग्रो एंत्रा प्रोजेक्ट. ओके, आमच्या टीमचं नाव ॲग्रो यंत्र आहे आणि आम्ही हा टोटली फार्म रिलेटेड प्रोजेक्ट केला होता. म्हणजे जसं की आपण फार्म घरी बसून ऑपरेट करू शकतो अशा अकॉर्डिंगमध्ये हा प्रोजेक्ट होता. खरंच हा खूप चांगला एक्सपिरियन्स असेल माझ्या लाईफमधला फर्स्ट. आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम आले की आम्ही ते रिअल टाईममध्ये फेच केले. आणि आमचे कल्पेश सर, सिरियसली सांगते मी, कल्पेश यादव सरांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण की त्यांच्यामुळे आज मी इथे. जर त्यांनी मला रात्री थांबवलं नसतं ना मी इथे रस्ते. पण आमचा मेन इश्यू एक होता की आम्हाला रात्री हॉस्टेलला जायचं होतं पण आम्ही हॉस्टेलला गेलो नाही, इथेच थांबून आमचा प्रोजेक्ट केला. त्याच्या रिलेटेड मला खूप असं मला असं चांगलं वाटतंय. आणि आमचा प्रोजेक्ट टोटली ॲग्रो रोवर होता. त्याच्यामध्ये आम्ही फार्म मॉनिटर केलं होतं. लाईक आमच्याकडे एक वेबसाईट बनवली होती, वेबसाईटवरती सगळं ॲक्सेस होता त्याच्या अकॉर्डिंगमध्ये. आणि सिरियसली मला असं एक्सपेक्ट पण होतं की मला या प्रोजेक्ट्समध्ये फर्स्ट प्राईज भेटेल विच इज 2 लाख. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. हा प्रोजेक्ट मेनली जर फार्मरला यूज होईल कारण की आता सगळे AIच्या जनरेशनमध्ये सगळ्याला असं वाटतं की आपला फार्म घरी बसून ऑपरेट झाला पाहिजे. घरी बसून ऑपरेट झाला पाहिजे म्हणजे कोणालाही शेतात जायची गरज नाही पडत. आमच्या एरियामध्ये खूप सारे बिबटे असे ऑब्स्टॅकल येतात, ते ऑब्स्टॅकल डिटेक्ट झाले पाहिजे. फार्मरला रात्री रिस्क वाटते की शेतामध्ये जायचं कसं त्याच्या अकॉर्डिंगमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण घरी बसून आपलं फार्म ऑपरेट करू शकतो का, असं फिजिकली माणसाला जायची गरज पडणार नाही. तिथे आम्ही व्हेरियस सेन्सर यूज केले होते लाईक DHT सेन्सर, सॉईल मॉइश्चर सेन्सर. त्याच्या अकॉर्डिंगमध्ये आम्ही आमचा पंप लाईक आता
सपोज डाळिंबाची बाग कन्सिडर केली, आपण डाळिंबाच्या बागेचं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे सोडतो, तर ते पाणी कसं ऑटोमॅटिकली सोडलं जाईल, फिजिकली माणसाला जायची गरज नाही पडणार, अशा अकॉर्डिंगमध्ये आमचा प्रोजेक्ट होता. आणि त्याच्यामध्ये टोटली आम्ही AI म्हणजे लाईक ऑब्जेक्ट डिटेक्शन वगैरे AIचा यूज करून केलं होता. हार्डवेअर रोअर होतं आमचं, रोअर 2 मोडमध्ये ऑपरेट होत होतं, एक तर ऑटोमॅटिक मोड होता, सेकंड मॅन्युअल मोड होता. ऑटोमॅटिक मोडमध्ये आम्ही एकदा रोअर सोडून दिलं तर ते ऑटोमॅटिकली मूव्ह करेल आणि त्याच्या अकॉर्डिंगमध्ये ते टर्न वगैरे करेल, पाणी वगैरे चेक करेल. ते सोलर प्लेट पण बसवली होती एक, आणि आम्ही टोटली ESP32 कॅम्प लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूज केला होता आणि रास्पबेरी पाई एक यूज केला होता. अशा अकॉर्डिंगमध्ये टोटल आमचा प्रोजेक्ट होता.